नमस्कार मंडळी, चला तर मी बनवणार आहे उपवासाचे डोसे। साबुदाणा घेतला आणि भगर, 1 वाटी भगर, अर्धी वाटी साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। थंड झाल्यावर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। पावडर करून घेतलेली आहे। आता याच्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बॅटर तयार झालेलं आहे। आता याच्या राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे 1 वाटी आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते घ्यायचं आहे। मिक्स करून घ्यायचं। याच्यातल्या गाठी सगळ्या फुटल्या पाहिजेत। अशा प्रकारे बॅटर आपल्याला अर्धा तास साईडला ठेवून द्यायचं आहे। चटणीसाठी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून आणि हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं। चटणी तयार झालेली आहे, साईडला ठेवून देऊया। अर्धा तास झालेला आहे बॅटरला, चवीनुसार मीठ घालायचं आणि डोसे बनवायला घ्यायचे। डोसेचं बॅटर एकदम डोश्यासारखंच पाहिजे, जसं नेहमी आपण डोसे तांदळाचे बनवतो। या प्रकारे बॅटर मस्त बनलेलं आहे आपला आणि डोसाही छान बनलेला आहे। उपवासाचे डोसे तुम्ही नक्की ट्राय करा आणि खात राहा, खूप छान लागतात हे, चविष्ट।